बोला 31 दिवसांचे किती आले? हा, कोणकोणते येणार? मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर. हा, आता पेपरला आलं कवच बोटावर मोजत बसायचं नाही, पटकन पटपट पटपट आठवायचं, नसलं तर सरळ पाठ करून टाकायचे. चला 30 दिवसांचे कोणकोणते आले सांगा? एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. हा, आणि आता 29 किंवा 28 दिवसांचे घ्या. 29 किंवा 28 दिवसांचं फक्त कोणता येणार? फेब्रुवारी. झाला, लिहा. झालं का? आता मला दुसरं एक सांगा. 1 तारखेला जो वार येतो तो परत कोणकोणत्या तारखांना येतो? हा, सांगा. 1 ला 8, 29. बरोबर का? आलं का? हा, आता परत 2 तारखेचा वार सांगा. परत कुठल्या येतात? 23. हा, चला 3 तारखेचा वार सांगा. 24. मग जर तुम्हाला असं विचारलं की कोणत्या महिन्यात, खाली ऑप्शन्स दिलेले असतील, कोणत्या महिन्यात एखादा वार 5 वेळा येतो, तर तुम्हाला जमणार का नाही सांगा. का तर तुम्हाला माहितीये किती तारखेचे वार 5 वेळा येतात? 1, 2, 3. या तारखांचे वार त्या महिन्यात किती वेळा येतात? 5 वेळा येतात. आलं का लक्षात? आता समजा 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर तो सोमवार जानेवारी महिन्यामध्ये किती वेळा येणार? 5 वेळा. कारण 1 तारीख 31 तारखेपर्यंत जी असणार आहे त्याच्यामध्ये 1 तारखेचा वार परत किती वेळा येतोय? म्हणजे 5 वेळा येणार आहे तेव्हा. तर लिहा खाली. आता हे खाली एक हेडिंग टाईप लिहून घ्या. महिन्यात 5 वेळा येणारे वार. महिन्यात 5 वेळा. आणि लिहिता लिहिता समजावून घ्यायचं नक्की काय म्हणायचं इथे, त्याच्यामुळे प्रश्न तुम्हाला सुटले पाहिजे. महिन्यात 5 वेळा येणारे वार. महिन्यात 5 वेळा येणारे वार म्हणजेच बाळा दिवस रे. येणारे वार लिहा तिथं खाली. बाळांनो, हा जो महिना मी बोर्डवर लिहिलाय की नाही, म्हणजे 1, 8 वगैरे, हे कोणत्या महिन्याचं फक्त जमू शकतं? 31 दिवसांचं फक्त. 30 दिवस असेल तर हे येईल का? नाही. हा, मग 30 दिवसांच्या ह्याला किती येणार? फक्त 1 आणि 2 तारखेचे वार तेवढे 5 वेळा येणार. बरोबर का? हा, ते पण नीट मेन्शन करायचं. हे सगळं जे मी दिलंय ते फक्त किती दिवसांसाठीच आहे? 31 दिवसांचा महिना असताना असं घ्या हवं तरी. 31 दिवसांचा महिना असताना. कशाला? हा, बरं असू. 31 दिवसांचा महिना असतानाच झालं का? खाली लिहा. 31 दिवसांच्या महिन्यात 31 दिवसांच्या महिन्यात 31 दिवसांच्या महिन्यात 1, 2 व 3 1, 2, 3 या तारखेचे वार 5 वेळा येतात. या तारखेचे वार 5 वेळा येतात. या तारखेचे वार 5 वेळा येतात. आता पुढचं 31 च्या ऐवजी आता काय लिहूया? 30 दिवसांचा महिना असताना. हे तिसरं लाईन येईल का? नाही. 30 दिवसांचा महिना असताना 1 व 2 तारखेचे वार काय होतात? किती वेळा येतात? 5 वेळा येतात. लिहा मग तिथं. परत खाली टायटल टाका. 30 दिवसांचा महिना असताना म्हणा आणि लिहा तिथं. पाणी 30 दिवसांचा महिना असताना ते खालचं लिहा. 1 तारखेला जो वार असणार तो 8 तारखेला, 8 ला 15. तसं काय असतं? कारण 1 आठवडा किती दिवसांचा असतो? 7. म्हणून त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस 7 वाढवत गेलोय आपण.
झालं. खाली लिहा मग 1 व 2 तारखेचे वार. 1 व छान 30 दिवसांच्या महिन्यात लिहिले काय वर लिहिलं तर तसंच लिहा ना खाली. 30 दिवसांच्या महिन्यात 1 व 2 या तारखेचे वार 5 वेळा येतात. 1 व 2 तारखेचे वार फक्त 5 वेळा बरं का. आता फेब्रुवारी महिन्याकडे या. चला घ्या पुढचं. फेब्रुवारी महिना असं टाका. 29 दिवसांचा फेब्रुवारी महिना असताना 29 दिवसांचा फेब्रुवारी महिना असताना 29 दिवसांचा फेब्रुवारी महिना असताना लिहा. 1 तारखेचा वार तेवढा 5 वेळा येणार बरोबर का. 2-3 तारखेचे वार येणार का नाही. घ्या तिथं मग 1 तारखेचा वार फक्त 5 वेळा येणार. 1 तारखेचा वार फक्त 5 वेळा येणार. झालं का. पुढे घ्या. 28 दिवसांचा महिना असेल तर 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 कोणताही वार 5 वेळा येत नाही. येतोय का कोणताही वार. कोणताच वार 5 वेळा येत नाही. कोणताही वार 5 वेळा येत नाही. झालं. पुढचं घ्या आता. सर्वसाधारण वर्ष किंवा सामान्य वर्ष म्हणा. या पुढे सर्वसाधारण वर्ष किंवा सामान्य वर्ष. म्हटलं कापड खूप टाकलं रे. बरं असू दे. पुढचं घ्या. सर्वसाधारण वर्ष किंवा ह्याला सामान्य वर्ष म्हणा. याला सामान्य वर्ष. सर्वसाधारण वर्ष किंवा त्याला दुसरं नाव काय आहे सामान्य वर्ष. घ्या खाली. या वर्षात किती दिवस असतात रे. सामान्य वर्ष असेल तर दिवस किती असतात. या वर्षात 365 दिवस. आठवडे किती होतात रे 365 दिवसांचे. 54 आठवडे. 52 आठवडे आणि 52 आठवडे आणि किती असतात 1 दिवस. 52 आठवडे 1 दिवस. 52 आठवडे 1 दिवस. झालं का. खाली लिहून का. 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. पाठ करून ठेवायचं. सामान्य वर्ष असेल तरचा प्रश्न चाललाय आपलं. वर टायटल सामान्य वर्ष टाकलंय का नाही. त्या मग 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. 53 वेळा येतो. परत खाली लिहा अजून 1 जानेवारीला वार असतो ना. 1 जानेवारीला जो वार असतो 1 जानेवारीला जो वार असतो तोच कधी असणार आहे परत 31 डिसेंबरला. घ्या. 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला येतो. तोच वार 31 डिसेंबरला येतो. तोच वार 31 डिसेंबरला येतो. कळालं का आता. लक्षात राहील का. सगळं सामान्य वर्षाची स्टोरी झाली. आता काय पिक्चरच्या स्टोऱ्या पाठ करतो नाही तसं ह्यांच्या दिनदर्शिकेच्या स्टोऱ्या पाठ करायच्या. पहिलं कोण कोण आहे ते बघायचं. दिवस किती लागणार आहेत. किती दिवसात पूर्ण होणार आहे. 365 52 आठवडे कसं ओळखायचं हे लक्षात घ्यायचं.
1 जानेवारीला जो वार असणार तोच कधी 31 डिसेंबरला असणार. त्यामुळे त्यांनी काय जरी सांगितलं तरी तुम्हाला त्याच्यातलं ओळखता यायला हवं. पुढचं घ्या आता लीप वर्ष टाका. जाणार आहे पुढचं घ्या दुसरं लीप वर्ष. लीप वर्ष बोला, लीप वर्ष कसं ओळखतात सांगा. तुम्हाला माहित असलेलं सांगा, तुम्हाला काय बघून नसलेलं मग मी सांगतेच की. हा काय माहिती त्यावर तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. 4 ने निशेष भाग जातो तेव्हा ते लीप वर्ष असते. तेव्हा ते लीप वर्ष असते. तेव्हा ते लीप वर्ष असते. परत अजून खाली माहिती लिहा. लीप वर्ष हे किती वर्षांनी येतं रे? 4 वर्षांनी. कारण 4 ने भाग जाण्यासाठी 4 पाड्यातलं आलं पाहिजे का नाही. लिहा तिथं लीप वर्ष. लीप वर्ष दर 4 वर्षांनी येते. लीप वर्ष दर 4 वर्षांनी येते. लीप वर्ष दर 4 वर्षांनी येते. परत नेक्स्ट घ्या, लाईनला घ्या. ज्या शतक वर्षाला 400 ने निशेष भाग जातो. ज्या शतक वर्षाला 400 ने निशेष भाग जातो ते लीप वर्ष असते. ते लीप वर्ष असते. लीप वर्ष असते. ते लीप वर्ष असते. मला सांगा आता तुम्हाला मी 2400 दिलं. 2400 हे लीप वर्ष आहे का नाही? येणार का नाही? 2400 हे लीप वर्ष येणार का नाही? येणार की शतक वर्ष येणार की शतक आहे की शतक वर्ष आहे ना. आणि 4 ने पण भाग जातो. 400 ने जातोच की. 0ला 0 गेला आणि वरचं 4 सम 24 होत नाही का? लिहून ठेवा. मग उदाहरणार्थ म्हणा 2400. उदाहरणार्थ म्हणून घ्या 2400 1200 2000 2000 2400 1200 1600 2000 हे लीप वर्ष आहेत. ही लीप वर्ष आहेत म्हणा. हे लीप वर्ष आहेत. हे लीप वर्ष आहेत. पुढचं घ्या. आता नाहीत कोणती सांगा. 1700 हे शतक वर्ष आहे का? शतक वर्ष आहे की पण लीप वर्ष आहे का? हा लिहा खाली 1700 1900 1700 1900 2300 1700 1900 2300 हे शतक वर्ष आहेत पण लीप वर्ष नाही. पण लीप वर्ष नाही. झालं का? आता मला सांगा सामान्य वर्षातलं लक्षात आलंय ना. 2965 दिवस आणि 52 आठवडे 1 दिवस. बरोबर का? हा परत पुन्हा 1 जानेवारीचा वार किती वेळा येणार? 53 वेळा येतो. हा म्हणजे 1 जानेवारीला जो वार असणार कार्तिक काय चाललंय 1 जानेवारीला जो वार असणार तोच कधी येणार? 31 डिसेंबरला पण परत तोच वार येणार. बरोबर का? हा आणि इकडं लीप वर्षामध्ये लीप वर्षाचे दिवस लिहिले का रे बाळांनो? 366 दिवस लिहिले का? हा मग लिहा लीप वर्षात 366 दिवस. लीप वर्षात 366 दिवस. 366 दिवस म्हणजेच किती होणार? 52 आठवडे 2 दिवस. हा 52 आठवडे 2 दिवस लीप वर्ष. लीप वर्ष 366 दिवस 52 आठवडे आणि किती होणार? 2 दिवस.
आलं का लक्षात? कळेल का आता काय काय सांगितले ते? नेक्स्ट टाका आता पुढचं. सर्वसाधारण म्हणजे तुम्हाला जे जे आता सुरुवातीला करायचं आहे आणि मग प्रश्न सोडवायचे आपल्याला, जे पाठांतर आहे म्हणा किंवा समजावून घ्यायचं झालंय का बाळानो? लिहिलं ना? सामान्य वर्ष असू दे किंवा सर्वसाधारण वर्ष म्हणा, पुढील वर्षातील त्याच तारखेचा वार परत किती दिवसांनी पुढे जातो? 1 दिवसांनी पुढे जातो. त्याचं एक उदाहरण नोट करून ठेवता का? घ्या. 1 जानेवारी 2003 ला 1 जानेवारी 2003 ला 1 जानेवारी 2003 ला बुधवार असेल. 1 जानेवारी 2003 ला बुधवार असेल तर 1 जानेवारी 2004 ला 1 जानेवारी 2004 ला कोणता वार येणार सांगा? तर 1 जानेवारी 2004 ला कोणता वार येणार आहे? कोणता येणार? गुरुवार येणार. लिहून टाका गुरुवार आहे. झाले का? तर 2004 1 जानेवारी 2004 ला कोणता येणार? गुरुवार. आले का लक्षात? नेक्स्ट घ्या. लीप वर्षच टाका आता. लीप वर्ष म्हणा. लीप वर्षात पुढील वर्षातील तारखेचा वार. लीप वर्षात पुढील वर्षातील तारखेचा वार. पुढील वर्षातील त्याच तारखेचा असं म्हणा. पुढील वर्षातील त्याच तारखेचा वार 2 दिवसांनी पुढे जातो. 2 दिवसांनी पुढे जातो. कधी लीप वर्ष असेल तर बघा पुढच्या वर्षामध्ये 2 वर्षांनी पुढे जाणार. कारण फेब्रुवारी महिना हा लीप वर्षामध्ये किती दिवसांचा असतोय? 29 दिवसांचा. त्याच्यामुळे 1-2 वार पुढे जाणार तो. घ्या उदाहरणार्थ टाका आता. उदाहरणार्थ घ्या. 1 जानेवारी 2024 ला 1 जानेवारी 2024 ला 1 जानेवारी 2024 ला गुरुवार असेल किंवा गुरुवार होता म्हणा. ऑलरेडी 2024 होऊन गेले त्याच्यामुळे असू दे. काय आपल्याला फक्त उदाहरणार्थ म्हणून बघतोय ना आपल्याला कळण्यासाठी. त्याच्यामुळे 1 जानेवारी 2024 ला गुरुवार असेल तर मला सांगा 1 जानेवारी 2025 ला कोणता वार येणार? शनिवार. कारण 2 दिवसांनी पुढे जाणार का नाही? मग 2 दिवस पुढे म्हणजे कळते का? 2 दिवसांनी पुढे म्हणजे 1 मध्ये गॅप सोडायचा आणि पुढचा वार येणार त्याचा, म्हणजे त्यालाच 2 दिवसांनी पुढे गेला म्हणायचं. आलं का लक्षात? जमेल का? हा दिन द्यायचे घ्यायचे ते पण घ्यायचे. चला घ्या खाली आता. कोणकोणते वार कोणकोणते दिवस सगळे एकाच तारखेला एकाच वाराला येतात ना ते घ्यायचे. टाका पहिला आता. बालिका दिन किती तारखे? एक काम करा अगोदर का नाही सगळ्यांचे तारखा ज्यांच्या फिक्स आहेत का नाही त्या पहिला नोट डाऊन करा आणि मग त्यांची ट्रिक सांगते की लक्षात कसं ठेवायचं ते. पहिलं टाका. तर वर्ण जानेवारी पासून सुरुवात करा. 1 जानेवारी वर्षाची सुरुवात सगळ्यांना माहितीच आहे तरी पण नोट करून ठेवा. 1 जानेवारी 2 कॉलम टाइप करा की म्हणजे एका बाजूला तारखा घ्या सरळ आणि एका बाजूला कोणता दिवस आहे तो करा नोट डाऊन. 1 जानेवारी वर्षाची सुरुवात म्हणा. परत पुढचा कोणता येणार? 3 जानेवारी काय म्हणून ओळखला जातो? बालिका दिन. आखत कशाला बसताय? ह्याचं नोटबुकचे 2 भाग करायचे रे. 1 जानेवारी झालं का वर्षाची सुरुवात. 3 जानेवारी बालिका दिन. 7 जानेवारी पत्रकार दिन.
जानेवारी. त्यात नंतर फेब्रुवारीमध्ये काय असतंय का विशेष असं कोणतं? हा 28 फेब्रुवारीला. पुढचं घ्या 28 फेब्रुवारी. आणि 25 जानेवारी लिहायचं, सॉरी 26 जानेवारी लिहायचं राहिलं की रे. 26 जानेवारी घ्या की. 26 जानेवारी काय असते? प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन. लिहिलं का? 19 फेब्रुवारी शिवजयंती. हा, पण अजून कसं आहे माहितीये का, त्याच्याबद्दल 2-2 तारखा आहेत ना शिवाजी महाराजांच्या. त्याच्यामुळे तसे प्रश्न तुम्हाला नाहीत विचारत, कारण त्याच्यामध्ये संदिग्ध आहे ना, नक्की मुलांनी कोणता वार पकडायचा सांगा. 2-2 वेळा करतात का नाही शिवजयंती, त्याच्यामुळे मग तो नाही घ्यायचा आपल्यामध्ये. ज्यांच्या बाळांनो फिक्स तारखा आहेत ना तेवढेच फक्त घ्यायच्या. त्या बालिका दिन कधीच बदलू शकणार नाही, बरोबर का? 26 जानेवारी हा कुठलं जरी वर्ष आलं आणि काय जरी झालं तर तो 26 तारखेलाच आपण सेलिब्रेट करणार ना. त्याच्यामुळे असे फिक्स. आता महाराष्ट्र दिन 1 तारखेला, तो कधीच बदलणार नाही. त्याच तारखेला येणार का नाही सांगा? कोणी 2-2-3-3 वेळा ऐकलंय का आता महाराष्ट्र दिन 2-2-3-3 वेळा सेलिब्रेट केलाय? असं नाही होत ना. त्यामुळे जे फिक्स आहे ना त्यांचं तेवढं लक्षात ठेवायचं. हा, अजून कोणतं म्हणाला तुम्ही? 28 फेब्रुवारी. 27 पण आहे मराठी दिन. हा, मराठी भाषा गौरव दिन. 27 फेब्रुवारी घ्या. काय कर कार्तिक, लिहिलेस कसं तुझं तू बघ. मी सांगितलं होतं का नाही वहीचे 2 पार्टिशन कर म्हणून, आणि मग लिहे. कसं लिहितोयस बघ बाळा तुझं तू. तुला कितपत ते योग्य दिसतंय? 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा गौरव दिन. ती बघ बरं पाठीमागे श्रुती त्यांनी ते कसं लिहिलंय बघ जरा. त्यांची सोबत आहे की नाही सांग बरं. असं का लिहितोस रे? एवढी ना काय विराजनं पण लिहिलंय व्यवस्थित. पट्टी कशाला? वही दुमड ना. वही एक असे 2 भाग कर ना सरळ. असं कर की फोल्ड. कशाला पट्टी लागते सांग? हा, कर तसे 2 झाले. 2 भाग किती लागतंय सांग बरं व्यवस्थितपणा खायला. हा, परत 29 फेब्रुवारी विज्ञान, सॉरी 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी काय म्हणून ओळखतात? विज्ञान दिन. त्या दिवशी जन्म कोणाचा झालेला? हा, बरोबर आहे. सी.व्ही. रामन. सी.व्ही. रामन, त्यांचा जन्म आहे त्या दिवशीचा. 28 नंतर मार्च मध्ये परत काय विशेष आहे का बघा? रामन RAMA. हा, बोला. मार्च मध्ये काय विशेष आहे का? 8 मार्च महिला दिन, जागतिक महिला दिन. 8 मार्च. असे फिक्स असलेले तेवढे घ्यायचे, बाकीचे नाहीत घ्यायचे. हा, महिला दिन. अजून सांगा. मार्च एप्रिल मध्ये बाबासाहेब, हा डॉक्टर बाबासाहेब. हा, 14 एप्रिलला. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 14 नंतर परत 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन. बरोबर का? 1 मेला महाराष्ट्र दिन, कामगार दिन. 1 मे. बोला अजून. 1 मे नंतर परत अहिल्यादेवी होळकर जयंती. 31 मे. आत्ताच झाली ना लेटेस्ट. 31 मे. 31 मे. 14 मे. 14 मे. छत्रपती संभाजी महाराज. हा, चालते. फिक्स असलं तर त्याचे कन्फर्म, म्हणजे कुठल्या पण यांचं का नाही, जे फिक्स आहेत तेच फक्त घ्यायचे. आणि मग आपल्याला काही सगळे विचारत नाहीयेत, पण माहित असावेत म्हणून सगळे घेऊ. परत मे महिना संपला का आता? जून. 5 जून पर्यावरण. 5 जून पर्यावरण दिन. नाही बाळा, अजून कधी पेपर साठी विचारतो म्हणून नाही ते. 5 जून पर्यावरण दिन. जून. जुलैमध्ये विशेष असे कोणते दिवस? हा, बोला की. होय होय. 5 जून पर्यावरण दिन. 5 जून. परत अजून कोणते इकडे? जून. जुलैमध्ये
जुलैमध्ये नाहीत असे, तुम्हाला पेपरसाठी पण असले पाहिजेत रे, अशा तुमच्या ह्याला धरून सांगायचे. तसे तर मग काही छोटे मोठे कोण नाही कोण असतं, काही ना काही तर दररोज असतंच. मग काय त्यांचं घेत बसायचं का सांगा? मग एवढं सगळं गोळा केलं तर आपल्याला 365 दिवसांचे पाठ करावे लागतील. पण ते येणार नाही येत ना आपल्याला पेपरला. ठराविक आपल्याला जर पाहिजेच आहे माहिती, तर तुमचं तुम्ही वैयक्तिक काढू शकताय. काय म्हणजे वाटलंच तुम्हाला की नाही बाबा एखाद्या नेत्याबद्दल माहिती घ्यावी किंवा एखादं होऊन गेलेले समाज सुधारक आहे त्यांच्याबद्दलची माहिती असावी, तर तुमचं तुम्ही वैयक्तिक काढा. पण सगळ्यांचेच आपल्याला काही पाठ करायची गरज नाही लागत. चला, परत जून जुलै आहेत का बघून आपल्याला लागणारे तेवढे घ्यायचे आहेत काय ह्याच्यात दिलेले असले तरी बाळांनो आपण आठवलेले चांगलं ना. बरोबर बरोबर. 6 जानेवारीला पत्रकार दिन आहे बाळांनो. 7 जानेवारी घेतलंय का किती घेतलंय बघा, 6 घेतलंय का 7? हा, 6 जानेवारीला पत्रकार दिन आहे. नको रे एवढे सगळे नाहीत तुम्हाला. तर मग आता 14 जानेवारीचं मकर संक्रांत म्हणताय की नाही, कधी कधी 15 जानेवारीला पण येते ना, मग काय ते लिहिणार का आपण? हा नको ते. प्रजासत्ताक दिन तो काही 26 जानेवारीचा घेतलाच आहे. बाकी 5 जून घ्या, जागतिक पर्यावरण दिन लिहिलाय ना. हा, 26 जून एक घ्या बाळांनो, सॉरी 21 जून एक घ्या, जागतिक योग दिन म्हणून. 21 जून जागतिक योग दिन. जागतिक योग दिन. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती कधी असते? किती तारखेला असते जयंती राजर्षी शाहू छत्रपती? 26 जूनला असते. 26 जून. 26 जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती. राजर्षी येतं ना लिहायला, रला का ना राज आणि नाही का, राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती. जयंती जयंती बाळांनो, जयंती पुण्यतिथी असतं ना, तर यांची जयंती. हा, शाहू महाराज. परत जुलै मधले घ्या, 11 जुलै आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन. 11 जुलै आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन. 29 जुलै. 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. व्याघ्र वाघ. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. चला, ऑगस्ट मधले सांगा आता. 1 ऑगस्ट 1 ऑगस्ट काय म्हणाला बाळानो? काय म्हणताय? लोकमान्य टिळक. हा, लिहा की लिहा लिहा. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी. लोकमान्य टिळक पुण्यतिथी. लोकमान्य टिळक पुण्यतिथी लिहिलं का? 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. जागतिक आदिवासी दिन किंवा ऑगस्ट क्रांती दिन, सॉरी, किंवा ऑगस्ट क्रांती दिन म्हणा किंवा नुसतं क्रांती दिन म्हणा. परत 13 ऑगस्टला 13 ऑगस्टला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी. अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी. परत 15 ऑगस्ट
स्वातंत्र्य दिन सगळ्यांना माहिती आहे, हो की नाही? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. झालं का स्वातंत्र्य दिन? 29 ऑगस्ट घ्या, राष्ट्रीय क्रीडा दिन. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. सप्टेंबर मध्ये बोला. 5 सप्टेंबर. हा, शिक्षक, कारण शिक्षण न पण आहे. हा, त्याच्यामुळे नीट बघायचं क एकांना येते. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन. शिक्षक दिन किंवा राष्ट्रीय, दुसरा पण त्या दिवशी राष्ट्रीय संस्कृत दिन. राष्ट्रीय संस्कृत दिन. राष्ट्रीय संस्कृत दिन. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन पण आणि राष्ट्रीय संस्कृत दिन पण. परत 8 सप्टेंबरला साक्षरता दिन. 8 सप्टेंबर साक्षरता दिन. हिंदी दिन किती तारखेला असतो रे? सगळ्यांच्या शाळेत सेलिब्रेट करतात हिंदी दिन. करतात. कितीला आहे? 14 सप्टेंबरला. बघून सांगायचं नाही, आठवायचा प्रयत्न करायचा. बुद्धीला काही गंज चढवून ठेवायचा काय रे? पुस्तक ठेव झाकून, ते न बघता जर आठवायचा प्रयत्न करायचा. आपण आतापर्यंत शिकलेला असतोच की कधीतरी, कुठल्या महिन्यात वगैरे काही तर आठवत असेलच की. झालं का? 16 सप्टेंबरला ओझोन दिन. 16 सप्टेंबर ओझोन दिन. 16 सप्टेंबर ओझोन दिन. 16 सप्टेंबरला ओझोन दिन. झाले. मग बाकीचे सप्टेंबर मधले काय नको, डायरेक्ट आता का नाही 2 ऑक्टोबर घ्या. 2 ऑक्टोबर काय आहे त्या दिवशी? हा, दोन्ही पण आहेत. महात्मा गांधी जयंती पण आहे आणि दुसरा लाल बहादूर शास्त्री यांची पण जयंती. दोन्ही पण घ्या. 1 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. लाल बहादूर शास्त्री जयंती. आणि त्याच दिवशी नाही स्वच्छता दिन म्हणून पण पाळला जातो बघा. 2 ऑक्टोबर ते पण लिहा. स्वच्छता दिन म्हणून पण आहे. स्वच्छता दिन. परत 8 ऑक्टोबर घ्या, भारतीय वायू दिन. 8 ऑक्टोबर भारतीय वायू दिन. भारतीय वायू दिन. 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिन. 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन. राष्ट्रीय एकता दिन. आता नोव्हेंबर महिना घ्या. 11 नोव्हेंबर शिक्षण दिन. राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणा. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन. शिक्षण न बरं का, राष्ट्रीय शिक्षण दिन. बालदिन किती तारखेला असतो? 14 आणि त्याच दिवशी जयंती कोणाची असते? 14 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबर झाले बाळा. राष्ट्रीय शिक्षण दिन रे. शिक्षण दिन. चौदा नोव्हेंबरला बालदिन आणि ऑब्लिक करून पंडित जवाहरलाल नेहरू जयंती असं टाका. 26 नोव्हेंबरला एक महत्वाचा दिवस आहे बघा. काय आहे? सगळ्यांच्या बऱ्यापैकी शाळेतले सगळ्यांच्या सेलिब्रेट करते, ज्याच्या अधिकारामुळे आपण जगतोय. 26 नोव्हेंबर. हा, कोणता आहे? बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन त्या दिवशी असते 26 नोव्हेंबरला. नाही, 6 डिसेंबरला. हा, महापरिनिर्वाण तेव्हा नाही रे बाळा, 26ला नाही. संविधान दिन माहितीये ना, देशाचं संविधान लिहिलं म्हणतात त्या दिवशी. 26 नोव्हेंबरला संविधान दिन आहे.
संविधान दिन. परत 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन. जागतिक एड्स दिन. एड्स दिन. आणि बाळा तू म्हणत होता ना बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण, तो 6 डिसेंबरला आहे, 26 नाही. 26 ह्याला नोव्हेंबरला नाहीये, तर 6 डिसेंबरला आहे. एड्स 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 नव्हे रे, एड्स म्हणायचं. ढ काढायचं आणि खाली छोटीशी लाईन मारायची म्हणजे एड्स असं म्हणता येते. काय म्हणाला? 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन. 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिन. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिन. गोवा मुक्ती दिन. 23 डिसेंबर भारतीय किसान दिन. 23 डिसेंबरला भारतीय किसान दिन. भारतीय किसान दिन. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन. आणि लास्ट 25 डिसेंबरला नाताळ, क्रिसमस. बाळांनो 27 फेब्रुवारी घेतला का रे मराठी भाषा दिन, आणि त्याच दिवशी कुसुमाग्रज जन्मदिन घेतलाय ना. हा 27 फेब्रुवारीला लिहिलंय ना दोन्ही पण, सांगितलं होतं. हा हो ना. आणि कुसुमाग्रज जन्मदिन घेतलाय ना. कुसुमाग्रज जन्मदिन 27 फेब्रुवारीला रे. आणि 28 ला लिहिलंय ना तुम्ही राष्ट्रीय विज्ञान दिन, आणि त्याच दिवशी सी.व्ही. रमण यांचा जन्मदिन लिहिलंय का? रमण. आणि स्पेलिंग लिहिणार असलं तर RAMAN करायचं. 9 डिसेंबरला काय 9 डिसेंबरला येता? काय 9 डिसेंबरला आहे सांगा. RAMAN बोल. गोवा मुक्ती दिन 9ला नाही, 19 डिसेंबरला आहे. हा 9ला काहीच नाही. नाही 9ला काहीच नाहीये. नाही 9ला काहीच नाही. तिथं काहीतरी लिहू नका. चला आता महत्वाचे तेवढे सांगते कुठले कुठले अगदी इम्पॉर्टंट असणारे. पहिला स्वाती बाशे माहिती ना सगळ्यांना. चला स्वाती बाशे स्वाफॉर आणि शिला स्वाती बाशी करा किंवा बाशी. स्वाती बाशी वर्ण खाली घ्या ना, वर्ण खाली या. चला घ्या. स्वाती बाशी. स्वाती बाशी. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. कितीला आहे स्वातंत्र्य दिन? 15 ऑगस्ट. हा पूर्ण ह्याच्यात घ्या. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. ते टिळक पुण्यतिथी आहे का जन्मदिवस आहे रे त्यांचा? हा टिळक पुण्यतिथी आहे, त्याच्यात अजून कन्फ्युजन नको तुमचं. टिळक पुण्यतिथी किती तारखेला आहे? 1 ऑगस्ट. स्वाती. 5 बाल दिन 14 नोव्हेंबरला. बाल दिन 14 नोव्हेंबर. आणि शेचा शिक्षक दिन. शिक्षक दिन. शिक्षक दिन किती तारखेला असतो शिक्षक दिन? 5 माहिती आहे नाही पोरांना रे कधीपासून? हा 5 सप्टेंबर. आणि त्या दिवशी जन्मदिन कुणाचा असतोय? हा डॉक्टर पुढे म्हणायचं. डॉक्टर सर्वपल्ली असं पूर्ण ह्याच्यात म्हणायचं. डॉक्टर पदवी त्यांची दिली तर ती द्यायचीच आपण. झालं का? लिहिले का? स्वाती बाशे ह्या सगळ्यांचे एका वर्षात जर आले तर सगळ्या
सगळ्यांचे वार एकाच तारखा वेगवेगळ्या आहेत का नाही, पण जर एकाच वर्षात आलं तर सगळ्यांचे वार सारखेच येतात. कळेल का? त्यातील एकाच वर्षामध्ये या सर्वांचे वार एकच असतात. पण एकाच वर्षातील बरं का पोरांनो, हे पण लक्षात ठेवा, एकाच वर्षात या सर्वांचे वार एकच येतात. पण वर्ष सेम असायला पाहिजे बरं का, नाहीतर पुढच्या वर्षात वगैरे म्हणाल बरं का. काय सांगते आज, जर एकाच वर्षातलं ह्या सगळ्यांचे वार फक्त सेम ह्याला येणार. जर स्वातंत्र्य दिन सोमवारी आला तर टिळक पुण्यतिथी पण कधी येणार? सोमवारी. बाल दिन सोमवारी, शिक्षक दिन सोमवारी. चला पुढचं दुसरी एक घ्या. बालिका महाराष्ट्रात आणि गांधी नाताळात, असं घ्या पुढचं हेडिंग. बालिका महाराष्ट्रात आणि गांधी नाताळात हे सगळे एकाच दिवशी येणार. कुठलं पण लक्षात ठेवलं तर चालतंय. हे राहण्यासारखं आहे ना पटकन. बालिका महाराष्ट्रात गांधी नाताळात, बालिका महाराष्ट्रात आणि गांधी नाताळात असं म्हणायचं. बघा बरं सगळे, बालिका म्हणजे कोणता बालिका दिन किती तारखेला असतो रे? बालिका दिन 3 जानेवारी. बोला. महाराष्ट्र दिन 1 मे. महाराष्ट्र दिन, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? कामगार दिन रे. कामगार दिन किती तारखेला आहे? 1 मे ला. गांधी जयंती आहे. गांधी जयंती तिथं. गांधी जयंती किती तारखेला येते? जयंती 2 ऑक्टोबर. बोला. नाताळ 25 डिसेंबर. आलं का लक्षात? बालिका महाराष्ट्रात, गांधी नाताळात असं म्हणून पाठ करून टाकायचं. म्हणजे ह्यांचं कुठलं दोन्ही पुढे जाणार. सॉरी दोन तर पुढे जाणार. सगळी पहिला सामान्य ते बघायचं ना त्या वर्षी. फक्त नाही कसं आहे माहितीये का, एकाच वर्षात असणारे हे सगळं सेम येते. कुठलं पण असू दे, कुठलंही असू दे. एक वर्ष लीप वर्ष येते. त्यात बालिका दिन पहिल्यांदा येणार का? नंतर महाराष्ट्र दिन, गांधी दिन सगळं समान येणार. लीप वर्ष असलं तरचा प्रश्न आहे. नसेल तर बघायचं कुठल्या एक्झाम्पल बघितल्यावर तुला कळेल काय म्हणायचं आहे त्यांचं, कुठल्या वारात सेम येणार ते बघूयात ते. झाले का? चालू आहे किती वेळ आहे? अजून तरी 10-15 मिनिटं. सोडता येणार नाही थोडं लवकर? पण मॅडम सोडता येणार नाही थोडं? काही इमर्जन्सी असली हो, तर जरा निघालो होतो कोल्हापूरला. परत त्यांनाच कळत नाही. बरं 1-5 मिनिटं थांबा सगळ्यांना सोडतो. झाले का? आता फक्त दिलंय तेवढं हे करायचं. ज्यावेळेस एक्झाम्पल बघणार आहे का त्यावेळी कुठलं पुढे सरकणार आहे, कोणत्या वर्षामध्ये, किंवा ह्याच्या ट्रिक सांगितल्या नाही त्यांचा अवलंब कशा पद्धतीनं करायचा असं नुसतं सांगितलंय. आता उद्या जेव्हा एक्झाम्पल्स होणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं पुढं वापरायचे ते. म्हणजे आता तू कसं विचारलंस का नाही, हे एकाच वर्षात असल्यावर काय होणार, जर लीप वर्ष असेल तर काय होणार. आता मी नुसतं एखादं उदाहरण सांगून समजणार नाही तुम्हाला. त्यापेक्षा आपण जेव्हा एक्झाम्पल ह्याच्यावरची सगळी घ्यायचे तेव्हा कळेल की लीप वर्ष असल्यानंतर समजा हा दिवस एवढ्या आलं, 2 ऑक्टोबरला एवढा वार आला तर ते लीप वर्ष असलं तर कितीनं सरकणार. परत फेब्रुवारी महिना ओलांडून गेलाय का नाही हे पण बघायला लागतं बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल की असंच आहे का, फेब्रुवारी महिना ओलांडला असेल तर पुढं गृहीत धरला जातो, म्हणजे पुढं वार 2 ने सरकणार, अदरवाईज सरकत नाही बरं का. ते पण लक्षात घ्यायचं. त्याच्यामुळे प्रत्येक गणित विचारात घेताना फेब्रुवारी महिना ओलांडलाय का नाही हे विचारात घेऊनच पुढं सोडवायचं. चला लक्षात आलीत का? बोला की काय म्हणते. हे बालिका दिन आहे तो जानेवारी महिन्यात आहे आणि ते लीप वर्ष असलं तर ते फेब्रुवारी मध्ये 29 दिवस येणार. मग मग ते पुढं पुढे सरकणार. जाते का नाही? होय मग होय ते जाणार की बाकीचे 3 वार जाणार तर मग मग ते सरकायलाच सेम नाही पाहिजे. ना. नाही सेम राहणार. मग नुसतं सामान्य वर्ष त्या- सामान्य वर्ष असेल तरच, कारण पुढे फेब्रुवारी महिना ओलांडला ना, फेब्रुवारी महिना ओलांडल्यावर कसं सेम येणार सांगा. बरोबर आहे का? फेब्रुवारी महिना ओलांडल्यावर
29 होणार ना, मग कसं काय तिथं अप्लाय होणार, त्याच्यामुळे होणारच नाही. बघूया ते एक्झाम्पल बघेल का नाही, तुम्हाला त्यावेळेस लक्षात येतील काय करायचंय ते. चला सार्थक जाऊ तुम्ही. अजून एक लक्षात घ्या, पुढे ठेवा, अजून एक घ्या. साधे वर्ष किंवा सर्वसामान्य वर्ष असते तेव्हा घ्या, सर्वसामान्य वर्ष असते तेव्हा, सर्वसामान्य वर्ष असते तेव्हा 1 जानेवारीला जो वार असतो, अगोदर सांगितलेलं असतं वे किती वाजता येईल नेलंय म्हणून, आहे की नाही, परवा पण गेलेला असं. जेव्हा सर्वसामान्य वर्ष असते तेव्हा 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीला जो वार असतो, तोच वार 1 फेब्रुवारी, तोच वार 1 फेब्रुवारी, तोच वार 1 फेब्रुवारी, 1 मार्च, 1 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबरला येतो. नीट बघा, जर साधं वर्ष असेल तर मी सांगायला लागल्या, नाही परत हे लीप वर्षात विचारशिला. जर साधं वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार येतो का तोच 1 फेब्रुवारीला, 1 मार्चला, 1 ऑक्टोबरला आणि 1 नोव्हेंबरला येतो. आता सामान्य वर्षाचं कसं लिहिलं का नाही, तसंच पुढे आता लीप वर्ष असताना लिहा. लीप वर्ष असताना, लीप वर्ष असताना 1 जानेवारीला जो वार असतो, लीप वर्ष असताना 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीला जो वार असतो तो 1 एप्रिल, 1 एप्रिल, लीप वर्ष असताना 1 जानेवारीला जो वार असतो तो 1 एप्रिल व 1 जुलै, 1 एप्रिल व 1 जुलै या तारखांना, 1 एप्रिल व 1 जुलै या तारखांना एकच वार असतो, एकच वार असतो. चला आलेत का लक्षात आता? एवढं सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं, पाठांतर नीट करायचं. कुठले दिवस सांगितले, कुठले आहेत ते दिवस तर तुम्हाला पाठच करायला लागणार आहे, त्याच्यात काही शंकाच नाहीये. ते पेपरला जाऊन विचार करायची गोष्ट आहे का सांगा, आहे का? हा, मग अगोदरच तुमचे पाठ असायला हवेत. किती वाजले? थोडा अभ्यास करत बसा. आता दिलेलं आहे का त्याचं रिव्हिजन करा व्यवस्थित जरा, आणि मग हा जेवायचं आहे. बरं जेवा जेवा, माझ्या लक्षात नाही रे, जेवणार आहात तुम्ही ते. जेवा जेवा जेवा. आज लय अन्न पाण्याचा त्याग करून शिकलात आहे की नाही पोरांनो? जेवा, माझ्या लक्षात नाही तुम्हाला जेवायचं आहे ते. स्वरा जावा, पळ पळ पळ. असू द्या, जेवा जावा, जेवा, जेवून परत अभ्यास करा. सकाळी का जेवून आला नाही तरी मग वेळानं लेक्चर होतं का नाही सांगा बरं? सकाळी का नाही जेवून आला? मग सकाळी घरात काम होती आहे की नाही? काय पाहिजे? काय थांबलंय सांग. चला घ्या प्रश्न तुम्हाला. 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता.
13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता. सोना परत मी थोडं बसायला आता वेळ दिलेला नाही त्यांनी पटकन रविवार होता. तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला आहे? तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला आहे? तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला आहे? बघा परत 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता. तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला आहे? ह्याला मी पर्याय देत नाही, तुम्हीच मला उत्तर सांगायचं काय येणार ते. मॅडम मंगळवार. सांगायचं नाही म्हणून सांगितलं की रे, असं का करताय तुम्ही? बोला काय लक्षात येतंय का बघा. 53 वेळा कालचं वाचलंय का नाही, काय शिकवलेलं वाचलंय का? चला 2 मिनिटं ट्राय करा, नाही तर